चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। मागील भागात मन नकारात्मक का बनतं हे आपण पाहिले, त्याची कारण पाहिली। या भागात आपण मन सकारात्मक कसं बनवायचं आहे हे पाहणार आहोत। पहिली गोष्ट, आपल्याला एक सवय असते, कोणती तर आपण दुसऱ्यामध्ये वाईट काय आहे हे पहिलं पाहतो। कुणाचेही दुसऱ्या व्यक्तीचे गुणधर्म त्याच्यावरती चर्चा करणं, त्याच्यावरती बोलणं हे आपल्याला अधिकतम आवडतं। असंख्य माणसांना ही सवय आहे। तर पहिली गोष्ट ही जाणून घ्या की ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये गुण शोधता, त्याचे अवगुण शोधता, पहिली गोष्ट काय आहे तर त्याचे अवगुण शोधता। अवगुण शोधता म्हणजे काय, त्यातल्या चांगल्या गोष्टी किती आहेत ते न पाहता त्याच्याकडून एखादी जर चुकीची गोष्ट घडत असेल, त्याची चुकीची सवय होत असेल आणि ती दिसून येत असेल त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, तर त्यावरती आपण पहिलं चर्चा करतो की नाही त्याच्यात हे असं आहे, तो तसा आहे, आणि अधिक रस घेऊन बोलतो। तर मुळात ही गोष्ट आपल्यामध्येच लपलेली आहे हे जाणून घ्या, ते समजा। ज्यावेळी दुसऱ्याच्या मध्ये एखादा वाईट गुण दिसून येतो, याचाच अर्थ तो गुण तुमच्यामध्ये सुद्धा आहे। समोरच्यातल्या वाईट अवगुणांचा जो काही आपण अगदी मनसोक्त आनंद घेत असतो, ही सुद्धा सवय फार चुकीची आहे। त्याच्यामुळे आपल्यामध्ये सुप्त असणारे असे अवगुण हे हळूहळू बाहेर यायला लागतात। म्हणून दुसऱ्यातील अवगुण शोधण्यापेक्षा त्याच्यातल्या चांगल्या गुणांचा शोध घ्या, म्हणजे तुमच्यातील चांगल्या गुणांचा शोध आपोआप लागेल। जसं एखादा व्यक्ती समोरचा खोटा बोलत असेल आणि आपल्या ते लक्षात येत आहे की नाही तो खोटा बोलतो आहे, याचाच अर्थ ती गोष्ट माझ्यामध्ये सुद्धा आहे। मी खोटा बोलत आहे, फक्त एवढंच आहे की माझी चोरी कोणी पकडत नाहीये, किंवा पकडली तर आपण कधी कुणाच्या तोंडावरती बोलत नाही। परिणामी हा अवगुण जसा त्याच्यामध्ये दिसतो आहे तसाच हा अवगुण आपल्यामध्ये सुद्धा आहे। म्हणून कधीही दुसऱ्यातील अवगुण पाहत असताना पहिला विचार करा की हा अवगुण मला का समजला, मला का दिसून आला, कारण ती गोष्ट माझ्यामध्ये आहे। याच्यातून सुद्धा तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असते। ही नकारात्मक ऊर्जा, हे नकारात्मक विचार तुमच्यामध्ये जन्म घेतात किंवा ते वाढायला सुरुवात होतात। याचं कारण आहे की तुम्ही ती गोष्ट समोरच्या मध्ये शोधत आहात, म्हणजे तुमच्यामध्ये त्या गुणांचा विकास करत आहात। तर ही गोष्ट प्रामुख्याने टाळा, की दुसऱ्यातले अवगुण शोधण्यापेक्षा त्याच्यातले चांगले गुण काय आहेत हे नक्की पहा। कारण या जगातला कोणताही व्यक्ती असा नाहीये की ज्याच्यामध्ये एकही अवगुण नाही, तो पूर्ण पवित्र आहे, असा एकही व्यक्ती सापडताना कठीण आहे। म्हणून चांगलं ते आपलं, त्याप्रमाणे चांगली गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करत राहा, म्हणजे स्वतःमध्ये चांगल्या गुणांचा विकास होईल आणि त्याच्यामुळे तुमचं मन सकारात्मक बनेल।
दुसरा विषय आहे स्वावलंबीपणा. स्वतःहून स्वतःची कामं करायला शिका. कोणतीही गोष्ट दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका, परावलंबी बनू नका. स्वतःचं काम स्वतः केल्यामुळे आपल्यातील क्रियाशक्ती ही वाढत जाते. त्याच्यामुळे हे मी काम करू शकतो हा जो काही आत्मविश्वास आहे तो नक्कीच वाढतो. स्वतःची कामं स्वतः केल्यामुळे त्याच्यातून आपल्याला जे काही अनुभव येत असतात त्या अनुभवातून आपण शिकत असतो आणि त्याचमुळे आपल्या ज्ञानामध्ये त्याची भर होत असते. परिणामी आपला आत्मविश्वास वाढतो. आलेल्या अनुभवातून आपण अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्या अनुभवामुळे आपलं मन सकारात्मक होत असतं. म्हणून स्वावलंबन हे फार महत्वाचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची सगळी कामं स्वतः करायला शिका. याच्यातून नक्कीच तुम्हाला तुमचं जीवन सकारात्मक दिशेने चालताना दिसेल आणि त्याचा अनुभव तुम्हाला नक्की प्रत्ययास येईल. अपयशावरती मात करायला शिका. कारण जे काही आपण प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांमध्ये जर आपल्याला अपयश येत असेल, सातत्याने अपयश येत असेल, एखादं काम केलं ते काम जसं पाहिजे तसं घडलं नाही, कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता राहिली आहे, ती कमतरता काय आहे ते पहा. मला अपयश का प्राप्त होतंय याच्यावरती विचार विनिमय करा आणि त्याच्यातून तुमचे दोष नेमके काय आहेत हे जाणून घ्या आणि त्या दोषांवरती मात करून अपयशाला कारणीभूत असणाऱ्या सर्व गोष्टींवरती मात करून त्याच्यातून योग्य मार्गाची निवड करून यशाला निश्चित प्राप्त करा. याच्यामुळे तुमच्या मनाची शक्ती वाढेल. तुम्ही कमकुवत होणार नाही. तुमचं मन धैर्यशाली बनेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाची ताकद म्हणजे अगाध शक्ती तुम्हाला आजमावायला मिळेल. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. तुमचं मन सकारात्मक होईल. चौथी गोष्ट आहे, तुम्ही जे पण काम करत आहात, जे पण कार्य करत आहात, जीवनामध्ये जे पण तुम्ही निर्णय घेणार आहात त्या निर्णयांचा परिपूर्णपणे विचार करा. त्या गोष्टीबद्दलचं तुमचं ज्ञान तुम्ही वाढवा. त्या कामाबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल तुम्हाला तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तुम्ही कुठे कमी पडता आहात तर त्या गोष्टीला जाणून न घेतल्यामुळे अपयश पदरात पडत असतं. उचित असं कार्य आपण करू शकत नाही. कारण का तर त्या विषयाची मला पूर्णपणे माहिती नाही. म्हणून कोणत्याही विषयाला सुरुवात करत असताना त्या विषयाचा अभ्यास परिपूर्ण करा, त्याच्याबद्दलचं ज्ञान संग्रहित करा आणि मगच त्या विषयाला सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त करा. याच्यामुळे तुमचं मनोबल वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि ते कार्य करण्यास तुम्ही सक्षम व्हाल. कारण तुमच्याकडे त्या गोष्टीबद्दलचं ज्ञान आहे. तुम्हाला ती गोष्ट कशी प्राप्त करायची आहे याबद्दल पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असतो आणि संभ्रम हाच अपयशाचा मूळ पाया आहे.
कारण त्याबद्दल आपल्याला नेमकी महत्वाची माहिती नसते, त्याबद्दल आपल्याला अपुरं ज्ञान असतं. परिणामी आपल्याकडे आत्मविश्वास वाढत नाही आणि त्याचमुळे आपल्याला जे पाहिजे ते भविष्यात मिळणारं यश आपल्याला मिळत नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीचं ज्ञान घ्या, परिपूर्ण अभ्यास करा, अनुभव घ्या आणि त्याच्यातून शिकत पुढे पुढे चाला. यश हमखास तुम्हाला मिळेल. 5वी गोष्ट आहे प्रयत्नवादी बना. जो मनुष्य प्रयत्नवादी असतो, मला ही गोष्ट करायची आहे, मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे, मला ती वस्तू पाहिजेच आहे, असा जो विश्वास ठाम भूमिका घेऊन जो चालतो आणि ती वस्तू किंवा ती गोष्ट, ती इच्छा पूर्ण करेपर्यंत सातत्याने प्रयत्न करत असतो, असा प्रयत्नवादी व्यक्तीच यश प्राप्त करतो. अशा प्रयत्नवादी मनुष्याचा विश्वास हा निश्चित भक्कम असतो. अशी व्यक्ती अतिशय सकारात्मक असते ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी. म्हणून त्याचे सातत्याने प्रयत्न होत असतात की ही गोष्ट मला मिळणार आहे, ही गोष्ट मला प्राप्त करायची आहे. म्हणून सकारात्मक होण्यासाठी प्रयत्नवादी बना. सातत्याने प्रयत्न करत राहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि इथे तुमचं मनाची ताकद तुम्हाला वाढलेली मिळेल. कारण प्रयत्नवादी मनुष्याची ताकद ही वाढत असते, कमी होत नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की प्रयत्नांना जर अपयश मिळत असेल तर कुठेतरी आपलं चुकत आहे. ती चूक लक्षात घ्या, ती समजून घ्या, त्याच्यावरती अभ्यास करा. आज आपण संपूर्ण आयुष्य जगत आलो आहोत. कोणी 10 वर्ष जगला, कोणी 15 वर्ष, कोणी 30 वर्ष, कोणी 50 वर्ष, कोण 60 वर्षाचा असेल. जर आपण लहानपणापासून आतापर्यंत जे काही जीवन जगले आहोत, या जीवनामध्ये आपण जे काही अनुभव घेतले आहेत, या अनुभवांवरती आपण किती वेळा विचार केला. कालचा दिवस कसा गेला, आजचा दिवस कसा चालला आहे, याचा आपण अभ्यास केलात का? आणि आपण इथेच चुकत आहोत की आपण या गोष्टींचा विचार करत नाहीये. गेला तो दिवस गेला. परिणामी तुम्ही तो एक गोष्ट जे अनुभवाची आहे, स्वतः अनुभवलेली आहे, ही गोष्टच पार विसरून जात आहात. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे बदल घडवायचे आहेत ते बदल घडवायचे तुमचे राहून गेले. आणि म्हणूनच तुम्ही नेहमी प्रयत्न करूनही अपयश प्राप्त करत आहात. म्हणून प्रयत्न करा, पण प्रयत्न करत असताना गत काळात काही ज्या काही आपण चुका केलेल्या आहेत, आपल्यामध्ये ज्या काही वाईट सवयी आहेत, या गोष्टींवरती सातत्याने अभ्यास करा, त्याचा विचार करा आणि त्या गोष्टी आपल्यातून कशा निघून जातील आणि त्या जागेवरती चांगल्या गोष्टी कशा वाढवता येतील याचा अभ्यास करा आणि त्याच्यावरती जोर द्या. आपोआप तुमच्या मनाची शक्ती तुम्हाला वाढलेली मिळेल. जसं पाण्याच्या काठावरती उभं राहून पोहता येत नाही, तसं जीवनामध्ये अनुभव घेतल्याशिवाय योग्य निर्णय किंवा योग्य किंवा अयोग्य गोष्टीची जाणीव होणार नाही. अनुभव घेतला पाहिजे तर त्या पाण्यामध्ये उतरलं पाहिजे, त्या पाण्यामध्ये हातपाय मारले पाहिजे, तर आपल्याला पोहता येईल. आणि पोहता आलं तर आपला आत्मविश्वास वाढेल. तसंच जीवनामध्ये प्रत्यक्षामध्ये कोणत्याही गोष्टीत सहभाग घेत नाही आहात, त्याबद्दल प्रयत्न करत नाही आहात, तोपर्यंत तुमच्या गाठीला अनुभव येणार नाही. आणि अनुभव आला नाही तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक कधीच होऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये संशय आहे, मी बुडेन का तारेन.
संशय हा मनुष्याला नेहमी कमजोर करत असतो, कमकुवत करत असतो. म्हणून मनातील संशय जर नाहीसा व्हायचा असेल तर पहिली गोष्ट आहे की त्या गोष्टीचं ज्ञान असणं आणि दुसरी गोष्ट अनुभव असणं. सहावी गोष्ट आहे स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास केव्हा वाढणार? जेव्हा तुम्ही ती गोष्ट प्रत्यक्षात करायला सुरुवात कराल. त्या गोष्टीची माहिती घ्याल आणि सातत्याने ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल तरच तुमचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढण्यासाठी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. दुसऱ्याने कितीही ज्ञान जरी दिलं तरी त्या ज्ञानाचा अनुभव प्रत्यक्षात घेण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे. तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि परिणामी त्या अनुभवातून तुम्ही शिकाल आणि त्या शिकल्यामुळेच तुमचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढण्याची प्रमुख गोष्टी आहे की त्या विषयाची अनुभूती असणं, त्या गोष्टीचा ज्ञान असणं, प्रत्यक्षदर्शी अनुभव घेणं हाच महत्वाचा विषय आहे आत्मविश्वास वाढण्याचा. सातवी गोष्ट आहे दिनचर्या बदला. पहाटे लवकर उठा, स्नानादी कर्म आटपून ईश्वराची आराधना करा, नामस्मरण करा, प्राणायाम करा, सोहम साधना करा. याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि याचा अनुभव तुम्हाला पूर्ण दिवसभर मिळेल. तुम्ही कार्यक्षमता तुमची वाढलेली तुम्हाला मिळेल. रात्री वेळेवर झोपा, सकाळी लवकर उठा. दिवसभराची कामं जी काय आहेत ती दिवसभरातच आटपा. म्हणून दिनचर्या तुमची तुम्ही बदला. अपयशाचं आणि नकारात्मक ऊर्जेचं महान कारण आहे ती म्हणजे तुमची चुकीची दिनचर्या. जो व्यक्ती पहाटे उठतो, आपली दिनचर्या नियमित करतो, अशा व्यक्तीची बुद्धिमत्ता ही वाढलेली मिळते. त्याची शरीराची कार्यक्षमता ही वाढलेली मिळते. त्याच्याकडे काम करण्याचा वेग हा अतिशय प्रचंड असतो. अशी व्यक्ती ही सकारात्मक असते. म्हणून पहाटे लवकर उठा, रात्री लवकर झोपा. झोप ही किमान 7 तासाची परिपूर्ण घ्या आणि झोपायच्या वेळी कोणत्याही पद्धतीचे ज्याच्यामुळे मन उद्विग्न होईल अशी कोणतीही गोष्ट पाहू नका, त्याच्यावरती चर्चा करू नका किंवा ती ऐकू नका. उलट डोळे मिठा आणि आपल्या देवतेचं नामस्मरण करा, चांगल्या गोष्टी आठवा आणि शांत झोपी जा. म्हणजे तुमचं मन शांत होईल, शांत झोप मिळेल. त्याच्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढेल. मेंदूची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की त्याला आनंदी ठेवा, त्याला सकारात्मक ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याची कार्यक्षमता वाढलेल्याचा अनुभव नक्कीच येईल. सात्विक आहार घ्या. ज्या आहारातून तामसी गुण वाढतील, आळस निद्रा वाढवणारे गुण वाढतील असे आहार टाळा. सात्विक आहार घ्या. आणि याचं कारण आहे की सात्विक आहारातून शरीराला मिळणारी ऊर्जा ही सात्विक असते, शरीराला शांत ठेवते.
मनाला, बुद्धीला, मेंदूला शांत ठेवते. त्याच्यामुळे आपलं मन सकारात्मक होतं, आपलं शरीर अतिशय कार्यक्षम होतं, ते निरोगी होतं. जर तुमचं शरीर निरोगी असेल तर तुमचं मन निरोगी आहे, आणि मन निरोगी आहे तर मनाकडे सकारात्मक ऊर्जेचं भांडार कधीच कमी पडणार नाही. 8वी गोष्ट आहे, आत्मपरीक्षण करायला शिका. आपल्यामध्ये चांगले गुण असतात, त्याच्याबरोबर वाईटही गुण आहेत, दुर्गुण आहेत, आणि म्हणूनच तर आपण मागे पडत आहोत. कारण कोणतीही वाईट सवय, वाईट गुण हा मनुष्याचा ऱ्हास करतो. 100 गुण चांगले असतील आणि 1 वाईट गुण असेल तर त्या 1 वाईट गुणामुळे त्या 100 गुणांची माती होते. परिणामी 1 गुण जो दुर्गुण आहे, तो दुर्गुणाचा नाश करण्यासाठी पहिलं परीक्षण करा की माझं कुठे चुकत आहे, माझं काय चुकत आहे. जर तुम्ही तुमच्यातले हे गुण ओळखलात, तुम्ही कुठे कमी पडत आहात हे जर समजलात, तुमचं काय चुकत आहे, तुम्ही कुठे कमी पडत आहात, तुमच्यात कमी काय आहे हे जर समजलं तर तुम्हाला तुमच्यामध्ये विकास घडवायला मदत होईल. त्या वाईट गुणांवरती, त्या चुकांवरती तुम्हाला मात करायला मदत होईल. म्हणून आत्मपरीक्षण करा. असं काम करा की ज्या कामामध्ये तुम्हाला सुख आहे, आनंद आहे, शांतता आहे. जर मनाच्या विपरीत अशी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर त्याच्यामुळे तुमच्या मनावरती ताण निर्माण होईल. तुम्हाला त्या कामाची समाधानी मिळणार नाही, आणि म्हणूनच तुम्ही नकारात्मक व्हा. सकारात्मक व्हायचं असेल तर तुमच्या आवडीचं काम शोधा. तुम्हाला कशामध्ये रुची आहे, तुम्ही कशामध्ये जास्त वेळ देऊ शकता, आणि त्याच्यातून तुम्हाला समाधान कसं मिळेल हे पहा. कोणतंही काम कुठचंही कमी नसतं, ते लहान नाही. ज्या कामामध्ये तुम्हाला सुख आहे, शांतता आहे, असं काम नेहमी तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. असं काम करा, कारण त्या कामातच खरी तुमची प्रगती आहे. जिथे मनाला शांतता मिळते, जिथे मनाला आनंद मिळतो, त्या ठिकाणीच तुम्ही प्रगती करू शकता. तिथेच तुमचं मन, तुमची बुद्धी अतिशय शक्तीने कार्यरत होते, अतिशय ताकदीने त्याच्यावरती काम करते. अनेक गोष्टींचा अभ्यास आपोआप घडतो. आपोआप नवीन नवीन कल्पना तुम्हाला यायला लागतात. आपोआप तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती साधता. म्हणून तुमच्या आवडीचं काम जे असेल तेच निवडा, त्याच्यामध्येच प्रगती करा. म्हणून आत्मपरीक्षण करायला शिका. आत्मपरीक्षणामुळे तुमची आवडी निवडी तुम्हाला कळतील. तुम्हाला कशात आनंद आहे, तुम्ही कशात समाधानी आहात हे कळेल. कधी कधी असं होतं की हजारो लाखो रुपये पुढ्यात असून सुद्धा आम्ही सुखी नाही. का? तर जे सुख आम्हाला पाहिजे आहे, ज्या गोष्टीत आम्हाला आनंद पाहिजे आहे, तो आनंद आमच्याकडे नाही. अशा वेळी ते लाखो रुपये अगदी कागदासारखा कचऱ्याप्रमाणे असतात. म्हणून तुमचं आत्मपरीक्षण स्वतः करा. आपल्याला इतरांकडून मी कसा आहे हे समजणार नाही. मी कसा आहे हे दुसरं कोणी सांगू शकत नाही. मी कसा आहे, मला काय वाटत आहे, मला
काय पाहिजे आहे हे फक्त मलाच माहिती आहे, म्हणून आत्मपरीक्षण करा. 9वी गोष्ट आहे, वाईटातून चांगली गोष्ट पहा. जसं सुख आहे तसं दुःख आहे, जसं यश आहे तसं अपयश सुद्धा आहे. जीवनात सातत्याने तुम्ही सुख बघू शकत नाही, जीवनामध्ये सातत्याने तुम्ही यश बघू शकत नाही. हे जसं सत्य आहे तसं दुःख आणि अपयश हे सुद्धा सत्य आहे. आपल्या मनाच्या विरुद्ध जी काही गोष्ट घडते त्या गोष्टीबद्दल आपल्याला वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. परंतु या वाईटामध्ये चांगली गोष्ट शोधा. वाईटात जर तुम्ही चांगली गोष्ट शोधायला लागला तर त्या वाईटातून तुम्हाला होणारा त्रास, मनस्ताप, दुःख, क्लेश याच्यातून तुम्ही मुक्तता मिळवा, याच्यातून तुम्ही बाहेर पडा. परिणामी तुमचं मन सक्षम होईल, भक्कम होईल, ते सकारात्मक होईल. जो व्यक्ती वाईटात चांगली गोष्ट शोधतो, वाईटातही चांगल्या गोष्टींचा विचार करतो, अशी व्यक्ती नेहमी सकारात्मक असते. कडू खाल्ल्याशिवाय गोड कसं असतं हे समजणार नाही, तसंच दुःख आल्याशिवाय सुखाचा आनंद काय आहे हा कळणार नाही. म्हणूनच वाईटामध्ये चांगली गोष्ट पाहायला शिका. तुम्ही प्रयत्नवादी राहा, आनंद घ्यायला शिका. 10वा विषय आहे मनाला एकाग्र करणे. मनाला जर तुम्ही एकाग्र केला तरच तुम्ही तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचू शकता. पण मुळात आम्हाला आमचा उद्देश काय आहे, आमचं ध्येय काय आहे हेच आम्हाला माहित नाही. त्यामुळे आमचं मन 17 ठिकाणी भरकटत आहे. आमचे निर्णय 100 वेळा बदलत आहे. म्हणून मनाला एकाग्र करायला शिका. आपल्या उद्देशांवरती ठाम भूमिका घ्यायला शिका. तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे हे निश्चित करा. मग एकाग्र कसं करायचं हे आपण पुढच्या भागात पाहूया. मन एकाग्र केल्यामुळे मनाची शक्ती कशी वाढते, इच्छा धारण शक्ती कशी वाढते हे आपण अभ्यासणार आहोत. म्हणून पुढचा भाग मन एकाग्र कसं करायचं हे पाहायला विसरू नका. आपण एकच काम सातत्याने करत असतो. सातत्याने ते काम करत राहिल्यामुळे आपल्या मेंदूला थकवा येतो, त्याची कार्यक्षमता कमी होते. म्हणून ते काम मध्येच थोडा वेळ थांबवा आणि अशी एखादी गोष्ट करा किंवा एखादी गोष्ट पहा, ऐका, बोला की ज्याच्यामध्ये तुमच्या मनाला थकवा नाहीसा होईल, तुमचं मन आनंदी होईल, उत्साही होईल. मनाची म्हणजेच मेंदूची जर कार्यक्षमता तुमची जर वाढवायची असेल, मेंदूची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर मेंदूला विरंगुळा द्या. त्याला एका गोष्टीवरून थोड्या वेळासाठी का होईना पण बाजूला आणा. आनंद मिळेल अशी गोष्ट करा. मन आनंदित झाल्यामुळे, उत्साही झाल्यामुळे, सकारात्मक झाल्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढेल आणि त्याच्यामुळे तुमचं उद्देश प्राप्तीला वेग प्राप्त होईल. मनाला सकारात्मक बनवल्यामुळे जीवनामध्ये जे आमूलाग्र बदल होतात,
जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी आपली कार्यक्षमता वाढते, आपण ऊर्जावान होतो, आपण शक्तिशाली होतो, आपण बलवान होतो. त्याच्यामुळे आपलं जीवन सुखी, आनंदी आणि समृद्ध होतं. खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होतं. आणि हाच अनुभव म्हणजेच आत्मानुभव.